सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका त्याचीच रणधुमाळी संपूर्ण वातावरण आपल्याला दिसतं. पण या निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी नेमकी कोणकोणती कागदपत्र लागतात हे आज आपण अगदी थोडक्यात आणि आपल्या सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला ज्या निवडणुकीला उभं राहायचंय, उदाहरणार्थ आपल्याला मनपा निवडणुकीला उभं राहायचंय नगरसेवक होण्यासाठी, तर आपल्याला 19 पानांचा फॉर्म विकत घ्यावा लागतो आणि त्याला एक शपथपत्र जोडावे लागते. त्या शपथपत्रामध्ये तुमची मालमत्ता किती आहे, दायित्व किती आहे, शैक्षणिक पात्रता किती आहे, तुम्ही किती शिकलेले आहात आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याची माहिती तुम्हाला प्रतिज्ञापत्रामध्ये द्यावी लागते. तुमच्या वरती कोणते गुन्हे आहे, त्या केसेसचा नंबर, त्याची सध्याची परिस्थिती काय आहे हे सगळं द्यावं लागतं. त्याची नोटरी किंवा मॅजिस्ट्रेट समोर तुम्हाला जे साक्षांकित करावं लागतं, प्रमाणित करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या विरुद्ध जर तुम्ही कधी राखीव जागेवर निवडणूक लढवत असाल तर जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे तुम्हाला असणं आवश्यक आहे. राजकीय पक्षांकडून तुम्ही निवडणूक लढवत असाल तर तुम्हाला AB फॉर्म असणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून ही सगळी गोष्ट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही नगर परिषद आणि महानगरपालिकेची निवडणूक लढवत असाल तर तुमच्या घरामध्ये स्वच्छता, टॉयलेट, बाथरूम देखील असावं लागतं किंवा त्याचं स्वयं घोषणापत्र देखील असावं लागतं. आणि आता आपण महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या SSC किंवा सुविधा ह्या पोर्टल ॲपवरती सुद्धा अर्ज जो आहे निवडणुकीचा तो भरू शकतो आणि त्यानंतर त्याची प्रिंट काढून आपण प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी जो आहेत RO यांच्या हे प्रत्यक्ष सादर करू शकतो. निवडणूक अर्ज भरण्याची जी वेळ असते ही सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत बहुधा असते. आज आपण बघू शकतो प्रचंड ठिकाणी गोंधळ झालेला दिसतो. 3 वाजता ही मुदत जी वेळ असते ही संपत असते. आज शेवटचा दिवस होता. या सगळ्या अनुषंगाने थोडक्यात निवडणुकीसाठी कोणती कागदपत्रे लागतात हे आपल्या समोर सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.